आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. मुघल प्रिन्स सर्वांचे लाडके मिर्झा अझर बेग उर्फ लक्की आपणास वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छुक ए स्टार न्यूज परिवार. परभणी जिल्ह्यातील अवैध धंद्यांना लगाम घालणार परभणी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांची माहिती. परभणी जिल्ह्यातील गोदा काठासह अन्य नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर होत असलेली वाळू तस्करी, अवैध दारू विक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. परभणी जिल्ह्यातील गुन्हेगारांनाही वचक बसविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर परभणी शहरातील वाहतुकीचा प्रश्न, सिग्नल यंत्रणा, CCTV कॅमेरे या बाबीवरील लक्ष देऊन त्या सुरळीत होण्याच्या दृष्टीने काम केले जाईल, अशी माहिती परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी 9 मार्च शनिवार रोजी पत्रकारांशी संवाद साधताना दरम्यान दिली. सुमेरू इंग्लिश स्कूलच्या विज्ञान प्रदर्शनास प्रतिसाद. परभणी शहरातील पार्वतीनगर येथील प्रेरणा सेवाभावी संस्था साडेगाव संचलित सुमेरू इंग्लिश स्कूलच्या वतीने रविराज पार्क येथील मंगल कार्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा व शिक्षणासोबत इतरही विषयाबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी सुमेरू इंग्लिश स्कूलच्या वतीने वर्षभर शिक्षणासोबत विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आज शाळेच्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित विविध प्रोजेक्ट बनविले होते. या विज्ञान प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या प्रोजेक्ट पाहण्यासाठी पालकांसोबत शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तर आपण केलेल्या प्रोजेक्टची माहिती विद्यार्थ्यांनी आलेल्या पालकांना सविस्तरपणे सांगितली. आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनाच्या वेळी उपशिक्षणाधिकारी यरमाड, शाळेचे संस्थाचालक बाळासाहेब भांगे, दयानंद अंबुरे, सविता भांगे, प्राध्यापक दीक्षा पवार, प्राध्यापक गोंडाने, प्राचार्य नजमा पठाण, गायकवाड सुजाता, गौतम भराडे, प्राध्यापक खंदारे, प्राध्यापक जलहारे, सोनी फुके यांची प्रमुख उपस्थिती होती. हजरत खालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हा अरबी शाळेत वार्षिक सभा संपन्न. सेलू शहरातील अजंठा कॉलनी येथील हजरत खालिद बिन वलीद अरबी शाळेची वार्षिक सभा 9 मार्च शनिवार रोजी शाळेचे शिक्षक मुफ्ती अब्दुल अजीज साहब कासमी यांच्या मार्गदर्शनाखाली ईशा नमाजनंतर पार पडली. मौलाना नसरुल्लाह खान साहब नदवी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. विशेष वक्ते व प्रमुख पाहुणे हजरत मौलाना शकील साहब गोसामी दामत बरकातुहुम अल आलिया खलीफा मिजाज, हजरत मौलाना शाह मोहम्मद नूरुल हक साहब कुरेशी दामत बरकातुहुम जिंतूर यांनी धार्मिक ज्ञान आणि विद्वानांचे गुण आणि आशीर्वाद यावर विस्तृत भाषण केले. यावेळी मंचावर हजरत मौलाना हाजी मोहम्मद रईस साहब खासमी उर्फ ख्वाजा मौलाना अब्दुल्ला साहब नदवी, हाफिज अंसार साहब, मौलाना अरबाज साहब अशरफी, मौलाना जुनेद साहब नदवी, मौलाना कबीर साहब इशाती, मौलाना इमरान साहब कासमी, हाफिज अतीक साहब, हाफिज शौकत साहब हसामी, मुफ्ती बिलाल साहब रहमानी, हाफिज इमरान साहब फुरखानी यांची उपस्थिती होती. वार्षिक सभेची सुरुवात पवित्र कुराण पठण करून करण्यात आली. सभेत शाळेतील लहान लहान विद्यार्थ्यांनी पवित्र कुराणचे पठण, नात, भाषणे, इस्लामचे शब्द, इस्लाम धर्मातील श्रद्धा, प्रार्थना, हदीस, नमाज, अस्कार, नमाज व इतर गोष्टी सुंदर पद्धतीने सादर केल्या. सभेचे सूत्रसंचालन मौलाना अरबाज साहब अशरफी यांनी केले. सभेत अजिंठा कॉलनी, राजमहल्लासह आदी भागातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत अरबी शाळेतील 33 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले होते. सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल, एक कंपास, तसबीह व रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात आले. शेवटी वार्षिक सभेचे अध्यक्ष मौलाना नसरुल्लाह खान नदवी साहब यांच्या सामूहिक दुहाने सभेची सांगता करण्यात आली. चाठाणा येथे शंकरपट स्पर्धेत 96 बैल जोड्यांनी घेतला सहभाग. चाठाणा येथील नानासाहेब राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरपटाचे आयोजन महाशिवरात्री निमित्ताने करण्यात आले होते. या शंकरपटातील विजेत्यांना 80,000 रुपयांचे 17 पारितोषिक ठेवण्यात आले होते. या प्रसंगी शंकरपटाचे उद्घाटन जिंतूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जाम गावचे सरपंच योगेश बुधवंत, चाठाणा गावचे उपसरपंच वाजेद कुरेशी, सदस्य दौलत देशमुख, शिवशंकर तमशेटे, सलीम इनामदार, नानासाहेब निकाळजे, बदरुद्दीन काझी, चेअरमन किरण देशमुख, व्हाईस चेअरमन इक्बालुद्दीन काझी, दशरथ देशमुख, दशरथ आबा चव्हाण, प्रभाकर देशमुख, तहसीन देशमुख, शेख आसिफ यांच्यासह हजारोंच्या संख्येने शंकरपट पाहण्यासाठी प्रेक्षक उपस्थित होते। यावेळी मान्यवरांना शाल श्रीफळ देऊन आयोजक कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला। शंकरपटाचे प्रथम पारितोषिक नानासाहेब राऊत यांच्या वतीने 21,000 रुपये, जोगवाडा येथील दिलीप रामराव चव्हाण यांच्या अर्जुन व देवा या बैलजोडीने पटकावले। द्वितीय पारितोषिक दौलत देशमुख व वाजिद कुरेशी यांच्या वतीने 11,000 रुपये, उमर तालुका मंठा येथील मांगेलाल आडे यांच्या बगीरा व रॉकी या बैलजोडीने पटकावले। तृतीय पारितोषिक शेख आसिफ यांच्या वतीने 9,000 रुपये, रायखेडा येथील रामराव दहीभाते यांच्या गण्या व बलमा या बैलजोडीने पटकावले। शंकरपटाचे आयोजक गुगळेश्वर मित्रमंडळाचे पदाधिकारी ओंकार उर्फ नंदू चव्हाण, अमित देशमुख, केदार चव्हाण, ओंकार चव्हाण, गणेश मेहत्रे, वैभव देशमुख, बबलू मेहत्रे, ऋषिकेश देशमुख, सुनील चव्हाण, शुभम अंभुरे, प्रताप चव्हाण, श्याम मेहत्रे, तुकाराम चव्हाण, दत्ता चव्हाण, अमोल चव्हाण यांनी शंकरपट स्पर्धा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले। मुस्लिम समाजाची शैक्षणिक स्थितीवर चर्चासत्र संपन्न। मुस्लिम समाजाची शैक्षणिक स्थिती व समाजाची जबाबदारी या विषयावर सेलू शहरातील माशाल्लाह फंक्शन हॉल येथे माजी नगरसेवक शेख रहीम यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र घेण्यात आली। सदरील कार्यक्रमाचे आयोजन शेख माजिद यांच्या वतीने करण्यात आले होते। या प्रसंगी प्रमुख वक्ते मुस्लिम युथ फोरम औरंगाबादचे अध्यक्ष मिर्झा दाऊद आझाद यांनी तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट शेख असीम, सामाजिक कार्यकर्ता शेख महमूद सर यांनी विद्यार्थी व उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना शेख रईस कासमी उर्फ ख्वाजा मौलाना, ॲडव्होकेट विष्णू ढोले, सय्यद अनस, शेख उमेर, शेख अमजद, शेख साजिद यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मोहम्मद तौफीर यांनी मानले। शेख हँड फाउंडेशनतर्फे महिला दिनानिमित्त शिलाई मशीनचे वाटप। शेख हँड फाउंडेशनतर्फे वर्षभरातील विविध विशेष दिनानिमित्त गरजू विधवा महिलांना उदरनिर्वाहाचे साधन दिले जाते। जागतिक महिला दिनानिमित्त पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील सीताबाई भागवत खंदारे यांना शेख हँड फाउंडेशनकडून शिलाई मशीन भेट देण्यात आली। सीताबाई यांच्या पतीचे घरात शेगडीचा शॉक लागून मृत्यू झाला। त्यानंतर 2 मुलांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली। त्यांचा मुलगा सध्या 11वीला पूर्णा येथे शिकतो, तर मुलगी 5वी वर्गात गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहे। त्यांच्या एकंदर परिस्थितीचा विचार करून त्यांना शिलाई मशीनची भेट शेख हँड मार्फत देण्यात आली। तसेच प्राध्यापक उत्तम इंगळे यांच्याकडून आशामती यांना साडी व मुलांना कपडे देण्यात आले। यासाठी वैभव ठाकूर, अर्चना भरसावडकर, रत्नमाला बेले, हनुमान दंडवते, पांडुरंग चव्हाण यांच्यासह शेख हँडच्या सदस्यांची मदतीचा हात पुढे केला। कार्यक्रमासाठी आहेरवाडीचे सरपंच कृषीभाऊ मोरे, उपसरपंच शेषराव खंदारे, इंद्रजित खंदारे, शिवाजी स्वामी, नवनाथ स्वामी, बाजीराव खंदारे, बडीराम खंदारे, केशव खंदारे, उमराव मोरे, शरद लोहट, संतोष चव्हाण, पांडुरंग चव्हाण, प्रवीण चापके, राजू पंचाळसह आदी उपस्थित होते। सेलू शहरात मार्शल आर्ट असोसिएशनतर्फे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना बेल्टचे वाटप। नॅशनल चॅम्पियनशिप कराटे ईगल फाउंडेशन मार्शल आर्ट असोसिएशन सेलूच्या शाखेच्या वतीने कराटे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची कलर बेल्ट परीक्षा साई नाट्यगृहात दिनांक 9 मार्च शनिवार रोजी संपन्न झाली। असोसिएशनचे प्रमुख फिरोज मास्टर यांनी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना साईबाबा बँकेचे व्यवस्थापक निसार पठाण, सामाजिक कार्यकर्ता इसाक पटेल, रशीद खान इंजिनियर, नईम पठाण, रहीम खान, रितेश आठवे, राशिद कुरेशी, सत्तार अन्सारी, मोहसिन तांबोडी यांच्या हस्ते बेल्ट व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले। शाळेतील मुले आणि मुलींमध्ये स्वतःचे रक्षण करण्याबाबत आत्मविश्वास, धाडस निर्माण व्हावे यासाठी ईगल फाउंडेशन परिसरात कराटे प्रशिक्षण वर्ग चालवले जातात। यातून प्रशिक्षण घेतलेल्या मुलामुलींना कराटे बेल्ट व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। लहान मुले आणि मुली स्वतःचे रक्षण स्वतः करू शकतील या उद्देशाने
कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज बनली आहे। या माध्यमातून कराटे प्रशिक्षण देऊन अनेक विद्यार्थी घडविले। आज तेच विद्यार्थी अनेक मुलामुलींना कराटे प्रशिक्षण देऊन धाडसी बनवत आहे। ही स्वागतार्ह बाब आहे। कराटेमुळे मुलांमध्ये धाडस आणि आत्मविश्वास निर्माण होण्यास मोठी मदत होते। यामुळे मानवतीयते झालेल्या स्पर्धेत यश संपादन केलेल्या तहरीम खातून, समर्दी सुरवसे, नेत्रा कर्तृत्वार, आर्दत पागोटे, यश थोरात, कपिल स्वामी, शेख सईद, शेख रेहान यांना सन्मानित करण्यात आले। येलो बेल्ट पठाण यामीन निसार अहमद, जहांगीर निजाम अली खान, जुनेद निजाम अली खान, शेख रेहान, फैज निहाल, शेख अब्दुल बासित, शेख अबूजर, शेख अफजल, शेख माजिद यांना सन्मानित करण्यात आले। सक्षम नारी व बाल कल्याण प्रतिष्ठान तर्फे आरोग्य तपासणी शिबिर पाथरी शहरातील एकतानगर येथे सक्षम नारी व बाल कल्याण सामाजिक संघटनाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर व नियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। नियुक्ती कार्यक्रमात संघटनाचे संस्थापक अध्यक्ष सय्यद समरीन सय्यद तौफिक यांच्या हस्ते व मराठवाडा अध्यक्ष सुलेमान खान व उपाध्यक्ष मिर्झा वजाहत बेग यांनी पाथरी तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी अंजुम शरीफ खान यांची नियुक्ती केली, तर उपाध्यक्षपदी कौसर MS खान, पाथरी तालुका अध्यक्षपदावर सय्यद रईस कासिम, तर तालुका उपाध्यक्षपदावर मोहम्मद तौसिफ लैख यांची नियुक्ती करण्यात आली। कार्यक्रमात खिदमते इंसानियतचे डॉक्टर कबीर खान व मिर्झा वाजेद बेग सह पाथरी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर शेख अय्यूब बळीराम शेडकेसह महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कृषी भूषण कांताराव देशमुख चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न। सामाजिक परिवर्तन, शेती विकास, उद्योग, जलसंवर्धन, वृक्षारोपण आदी कार्यामुळे महाराष्ट्रात परभणीचे नाव पोहोचविणारे व्यक्तिमत्व म्हणून कांताराव देशमुख यांची ओळख आहे। त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान व्हावा या उद्देशाने कृषीभूषण कांताराव देशमुख झरीकर चरित्र ग्रंथ प्रकाशन व कार्यगौरव सोहळा परभणी शहरातील राजलक्ष्मी मंगल कार्यालय येथे संपन्न झाला। या सोहळ्यात मदन पाटील लिखित व गंगाधर बनबरे संपादित कांतायन कांताराव देशमुखांची कार्यकथा या पुस्तकाचे प्रकाशन व कृषीभूषण कांताराव देशमुख झरीकर यांच्या जीवन कार्यावर आधारित सुभाष ढगे, प्राध्यापक डॉक्टर जयंत बोबडे लिखित आणि आर्यन पाटोडे दिग्दर्शित समाजोन्नतीचे ध्यास पर्व या चित्रफितीचे प्रदर्शन करण्यात आले। सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर पुरुषोत्तम केळेकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषीरत्न विजय बोराडे, माजी जिल्हाधिकारी होनाजी जावडे, सत्कारमूर्ती कृषीभूषण कांताराव देशमुख झरीकर व प्रमुख उपस्थितीत विभागीय आयुक्त मधुकर राजे, आर्दळ आयुक्त संजय काटकर, माजी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, परभणी मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, कवी इंद्रजित भालेराव, इतिहासकार गंगाधर बनबरे, पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुखसह आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच आज संपन्न झालेल्या सत्कार समारंभ प्रसंगी जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुघल प्रिन्स सर्वांचे लाडके मिर्झा जियान बेग आपणास वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा। शुभेच्छुक A Star न्यूज परिवार।